गिरीशप्पा पानसरे आणि गणेशप्पा पानसरे यांच्या शुभ हस्ते आपण निलेश दादांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय। खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा मैदानाच्या आतमध्ये एक चांगला चेंडू पाहायला मिळेल। बॅटची कडा घेतली, इष्टांच्या मागे चेंडू जाईल आणि कोणत्याही प्रकारची धाव मैदानाच्या आतमध्ये येणार नाही। या स्पर्धेच्या निमित्तानं मुळशी तालुका टेनिस क्रीडा असोसिएशनचे असणारे माजी कार्याध्यक्ष अनिकेत भाऊ पवळे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतोय। भाऊंचं देखील अभिमानपूर्वक हार्दिक स्वागत करतो। भाऊंचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करतोय। या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये बराचसा बाहेर असणारा चेंडू वाईड बॉल पंच कळवतात। अवंतर धाव मैदानाच्या आतमध्ये येणार आहे आणि अवंतर धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल। धावफलकावरती 2 धावा ज्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये समीकरण आपण पाहतोय 28 चेंडू आणि 57 धावा। हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये जे बाकी असताना पाहायला मिळतं। पहिलं षटक सुरू आहे। हा चेंडू बाकफुटला गेला डीप कव्हर मध्ये, देखना स्ट्रोक, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका जाईल सीमारेषा पलीकडे, मिळतील धावाच्या आर येतोय सनसनीत चौकार। चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय। स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 6 धावा ज्या धावफलकावरती स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात। हर्षद पुन्हा तयार, खोलवर टप्प्याचा बॉल, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली जरूर आला होता, झेल देखील टिपला, परंतु अंतिम क्षणी हातातून चेंडू निसटलाय आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक सिंगल आणि फलंदाजाला जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळेल। झेल मैदानाच्या आतमध्ये सुटलाय, जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळेलच जाईल। एका सिंगलने धावफलकावरती 7 धावा निलेश भाऊ घोळे यांच्या शुभ हस्ते यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी करतोय। मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष निलेश भाऊ घोळे यांच्या शुभ हस्ते टॉस होईल। दरम्यान फुल टच चेंडू आणि फुल टच वरती ऋषिकेश बिलाले ठरलाय बॉस, षटकार, नो बॉल। थँक्यू। त्याचप्रमाणे महाराष्ट्र पोलीस सन्माननीय मनोज भाऊ पवार यांना देखील विनंती आहे टॉस करण्यासाठी आपण व्यासपीठावरती यायचं आहे। येणारा पुढील चेंडू फ्री हिट, स्ट्राइक ऑन ऋषिकेश बिलारे। सुरेख चेंडू, चांगला चेंडू, परंतु यष्टीरक्षक देखील चेंडू थांबवू शकला नाही। चेंडू सीमारेषेच्या पलीकडे लेग्स बायच्या स्वरूपामध्ये मिळतील चौकार। खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खोदून काढला, लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक रोहित चेंडूवरती येईल आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे। या स्पर्धेच्या निमित्तानं पिरंगुट संघाचे असणारे जुने जाणते खेळाडू सन्माननीय आरिफ पठाण यांच्या या ठिकाणी शुभागमन होतं, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। दादाला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक संपेल पहिल्या क्रमांकाचं आणि पहिल्या षटकाचा खेळ झाल्यानंतर धावफलकावरती नोंदवल्या गेल्या त्या 19 धावा, विजयासाठी 24 चेंडू, 40 धाव्यांची गरज आहे। शिवराज क्रिकेट क्लब पिरंगुट संघाने टॉस जिंकलाय, प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, गोटावडे संघाला बॅटिंगचं आमंत्रण दिलंय। आलेल्या खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी या स्पर्धेच्या माध्यमातून लकी ड्रॉ एक स्पोर्ट्स सायकल प्रेक्षकांसाठी देखील ठेवलेली आहे। लकी ड्रॉ कुपनच्या माध्यमातून खेळाडू किंवा प्रेक्षक ती सायकल घेऊन जाऊ शकता, परंतु त्यासाठी आपल्याकडे 10 रुपये लागतील आणि या ठिकाणी येऊन कुपन घ्यावं लागेल। सायंकाळच्या सत्रामध्ये क्वार्टर फायनलचा सामना संपल्यानंतर मात्र ते लकी ड्रॉ ओपन केलं जाईल आणि त्यानंतर मात्र विजेत्या खेळाडू किंवा प्रेक्षकाला त्या लकी ड्रॉच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल दिली जाईल।
षटक क्रमांक 2 पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती ऋषीच्या बॅटमधनं जबरदस्त स्ट्रोक, चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. या दरम्यान पुन्हा एकदा फिर से एक बार ऋषीचा वार, चेंडू सीमारेषे पार, षटकार. थँक्यू. स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय सचिन दादा हागवणे, त्याचप्रमाणे रवींद्र दादू माझिरे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही स्पर्धा उभी राहत असताना साऊंड सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभले अतिथी मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होतोय. मान्यवरांचा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी समालोचक सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभलंय, तंटामुक्ती उपाध्यक्ष सन्माननीय संजय भाऊ मराठे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतोय. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पाणी सौजन्य दिलं गेलं, सन्माननीय संजय भाऊ करंजावणे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतं. भाऊंचं देखील मी मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. भाऊंचं मनापासून आभार मानतो. जवळ मैदानाच्या आतमध्ये स्कोरकार्ड वरती नोंदवल्या गेल्या तर 30 धावा बिना गाड्याच्या मोबाईलमध्ये 20 चेंडू बाकी आहेत. 29 धाव्यांची गरज आहे. षटक क्रमांक 2 पावरपेचं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना रोहित गोंते हा गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजीच्या मार्कवरती कामगिरी करतोय. या दरम्यान पुन्हा एकदा बिग हिटचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. एका टप्प्यावरती चेंडूला अडवेल. चेंडूची फिकी मैदानाच्या आतमध्ये होणार आहे, तोपर्यंत एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली आहे. वाईट बॉल. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पाणी सौजन्य दिले गेले, यो उद्योजक सन्माननीय रुपेश भाऊ गुजर, त्याचप्रमाणे उद्योजक सन्माननीय मनेश दादा गुजर, त्याचप्रमाणे उद्योजक सन्माननीय समीर दादा आंग्रे या अतिथी मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होते. मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचा. दरम्यान खोलबॉल टप्प्याचा चेंडू एस्टॅनच्या मागे टिपला, तिथेच जाईल. मोठी विकेट. ऋषिकेश बिलारे बॅक टू द पवेलियन. शहनशाह आदिशाह शेरे दिल अमता नेता मेहरबान कदरदान तंग दिल अमता जेता. शहनशाह आदिशाह शेरे दिल अमता नेता मेहरबान कदरदान संग दिल अमता जेता.
रिव्हर्स स्विच इट, रिव्हर्स पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल षटकार. थँक्यू. यावेळी पुन्हा एकदा सुरक फटका खेळला. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. नो बॉल आणि चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. मान जर बेटे घणे लेवे ना तू ठेके कित का तू डॉन तन्ना अरे गरे फेटे. हां मान Thank जर you. बेटे घणे लेवे ना तू. थँक्यू. येणारा पुढील चेंडू फ्री हिट आणि फ्री हिट वरती आकाश खरातनं चेंडूला पाठवून दिलं सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. कित का तू डॉन तन्ना अरे गरे फेटे. खेल खेलेगा खिलाड़ी और साफ रहेगा. थँक्यू. तो बाप रहेगा. या पूर्वीच्या सामन्यामध्ये देखील रोहित हनुमंत थोडासा महागडा ठरला होता. या दरम्यान फिर से एक बार रिव्हर्स स्विचचा वार. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. मिडदिल धावासा येतोय षटकार. थँक्यू. स्कोरकार्ड वरती 55 धावा धावफलकावरती आहेत. 15 चेंडू बाकी आहेत. 4 धाव्यांची गरज आहे. पहिला चेंडू षटकार, त्यानंतर चौकार, पुन्हा 2 षटकार. या दरम्यान शप्पल चाले जागा बनवली आणि चेंडूला पाठवलं सीमा